उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, भाजप उमेदवार नितीन गडकरी यांची लोकसंवाद यात्रा आजचा दुसरा दिवस त्यांचा प्रचाराचा, काय अपडेट? खरं तर आता लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान 19 तारखेला होणार आहे। त्यामुळे आता प्रचाराला काही दिवस शिल्लक आहेत आणि या शिल्लक असलेल्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांकडून केला जातो। याच पार्श्वभूमीवर नागपूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी प्रचारामध्ये जे आहे ते वेग घेतलेला आहे। काल नितीन गडकरी यांनी आपण पाहिलं होतं की मध्य नागपूरमध्ये लोकसंवाद यात्रेला काढली होती आणि आज दुसरा दिवस आहे। आज पश्चिम नागपूरमधून जे आहे ते नितीन गडकरी यांची लोकसंवाद यात्रा सकाळी साधारण 9ला सुरू झालेली आहे। पश्चिम नागपूरमधील विविध भागांमधून ही लोकसंवाद यात्रा जात आहे। ज्या ज्या भागातून ही यात्रा जात आहे तिथे तिथे चांगला प्रतिसाद जो आहे तो नितीन गडकरी यांच्या या लोकसंवाद यात्रेला मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। प्रामुख्याने नागपूर लोकसभेचा जर विचार केला तर काँग्रेसचे उमेदवार असलेले आमदार विकास ठाकरे हे पश्चिम नागपुरातून येतात। त्यामुळे काँग्रेसची भिस्त जी आहे ती पश्चिम नागपूरवर अधिक असणार आहे आणि त्या भागातून आज नितीन गडकरी यांची लोकसंवाद यात्रा जात असताना ज्या पद्धतीने नागरिकांचा प्रतिसाद नितीन गडकरींना मिळतो त्यावरून नागपूरची निवडणूक ही जी आहे ती चांगली रंगतदार होईल असं चित्र आता सध्या नागपूरमध्ये निर्माण झालेलं आहे। सर्वच राजकीय पक्षांनी जी आहे ती प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी देखील लोकसंवाद यात्रेच्या निमित्तानं आपल्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे। बरं, आणि उदय, विशेष म्हणजे खरं तर काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांच्या हे जे आहेत काँग्रेसचे आमदार, त्याच ठिकाणाहून ही नितीन गडकरी यांची प्रचार यात्रा सुरू आहे। अगदी खरं आहे, कारण नागपूरमध्ये नितीन गडकरी यांची थेट लढत जी आहे ती काँग्रेससोबत होणार आहे आणि काँग्रेसचे उमेदवार आमदार विकास ठाकरे हे या पश्चिम नागपूर मतदारसंघातूनच निवडून येतात। त्यामुळे तिथं काहीसं काँग्रेसचं प्राबल्य आहे आणि अशा वेळी त्या भागातून नितीन गडकरींची यात्रा जाणं म्हणजे नक्कीच ही जी लढाई आहे ती रंगतदार होणार आहे, यात संशय नाही। कारण काँग्रेसच्या गडामध्ये भाजपची यात्रा जाणं आणि तिथे नागरिकांचा प्रतिसाद मिळणं, त्यामुळे जनतेच्या मनात काय आहे आणि जनतेला नेमका आपला भविष्यातला खासदार कोण हवा आहे हे निर्धारित होण्यासाठी ज्या पद्धतीने आता ही प्रचारात रंगत येत आहे त्यावरून आता जनतेच्या मनात आपला कौल निर्माण करण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करत आहे। मात्र ज्या पद्धतीने नितीन गडकरी यांनी दुसऱ्याच दिवशी पश्चिम नागपूरमधून ही यात्रा घेतलेली आहे त्यावरून नक्कीच नागपूरमध्ये चुरस लढाई होईल असं म्हणता येणार आहे। निश्चितच उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय नागपूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांची आज पश्चिम नागपूरमध्ये लोकसंवाद यात्रा सुरू आहे।